माढा विधानसभा मतदारसंघामध्ये 30 वर्षाची सत्ता पालटवण्याचं ज्यांनी काम केलंय, 30 वर्षाची सत्ता 30,000च्या मताधिक्यानं अवघ्या 3 महिन्यात सत्ता परिवर्तन करणारे अभिजित पाटील आपल्या समोर आहेत. आबा टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं माढा म्हटलं की लोकसभेला अनेक परिवर्तनाची लाट म्हटलं होतं, मात्र विधानसभेला काय नेमकी जादू केली की 3 महिन्यात ही सत्ता परिवर्तन केली? एकतर शरदचंद्र पवार साहेबांनी या मतदारसंघात आल्यानंतर टेंभुर्णीला सांगितलं होतं की साधंसुधं पाडू नका, त्या ठिकाणी जोरात पाळा, आणि हा इफेक्ट त्या ठिकाणी मतदारसंघात शेवटच्या माणसापर्यंत गेला. आणि जे समोरचे उमेदवार होते त्यांच्याबद्दलच्या त्या ठिकाणी ज्या काही भूमिका होत्या, आणि मी नव्यानं या भागामध्ये काम करत असल्यामुळं आणि लोकांशी जनसंपर्क आणि गेल्या 6 टर्मचा अँटी इन्कम्बन्सी आणि नवा त्या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क झाल्यामुळं लोकांनी मला त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि विशेषतः माढा मतदारसंघातल्या माढा 78 गावांनी भरभरून प्रेम दिलं. पंढरपूरच्या 42 गावांनी तर त्या ठिकाणी तुफान असं दिलं, आणि माळशिरसच्या 14 गावांनी देखील प्रेम दिलं. यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेब, खासदार साहेब व माझ्यासोबत आलेले सर्व नेते मंडळींचा मोलाचा वाटा आहे. आणि माझ्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी जे सहकारी रात्रीचा दिवस करून न झोपता न जेवता त्या ठिकाणी प्रचाराला म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचले, ही जादू त्यांची आहे आणि हे विजय त्यांना समर्पित करतो. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं लोकसभेला जरांगे पाटील फॅक्टर चालला, यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माढा विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील फॅक्टरचा फायदा झाला असं म्हणायचं? नाही, या निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर पण फायदा झाला. आणि जे म्हणून आपल्या माढा मतदारसंघातले ऊसाचा प्रश्न असेल, या भागातले प्रलंबित प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, आणि ह्यांचा संपर्क तुटलेला असल्यामुळं हा देखील त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असताना त्यांचे चिरंजीव आता पुढच्या पिढीला शिफ्ट होत असताना मग वारसा हा त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारला नाही आणि नवीन बदल करायचा. खासदार बदलला, आमदार बदलायचा, नवीन खासदार नवीन आमदार हा समीकरण जुळलं. आणि ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 4 जागा ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यात. माढा असेल, मोहोळ असेल, करमाळा असेल, माळशिरस असेल. मात्र राज्यभरात पवारसाहेबांना एवढी म्हणावी अशी पाठबळ जे आहे ते कुठं मिळताना नेमकं असं का झालंय असं वाटतंय? विशेष असं की आता मी छोटासा कार्यकर्ता आहे. मी माझ्या मतदारसंघ आणि माझ्या आजूबाजूच्या मतदारसंघात सगळ्यांशी संपर्कात होतो. राज्यात कुणाचं काय कसं चुकलं ह्याची समीक्षा त्या ठिकाणी पार्टी करते आहे, आणि नेमकं काय आहे त्याचं येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर आज ग्राउंड लेवलला आपण उत्तर देतोय, कुठंतरी शपथविधी व्हायचा आहे, मात्र त्या अगोदरच ॲक्शन मोडवर नेमकं काय आज काय पाहणी केली माढ्यामध्ये? गेल्या 30 वर्षापासून या लोकांनी कधीही त्या ठिकाणी पुढे येऊन लोकप्रतिनिधींनी काम करण्याचं त्या ठिकाणी बघता आलं नाही. आणि मग मला याविषयी काय काय चालू आहेत, अजून वरती काम चालू असताना मग आज आढावा घेत असताना मग माढा मतदारसंघातील काही काही कामं सुरू आहेत, ह्या कामाच्या संदर्भात भेटीगाठी घेणं, ज्यांनी मला सत्काराला काही जणांनी बोलवलं होतं सत्कार, आणि मग नेमके विषय काय आहेत, कसे हाताळायचे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली. विकास कामं सुरू आहेत, त्या कामाची पुढं गती कशी घ्यायची आणि ते विदिन टाईममध्ये कशी पूर्ण करायची, आणि पुढच्या काळामध्ये कसा निधी आणून कोणती कामं प्रायोरिटीने सोडवायची याचं त्या ठिकाणी एक छोटीशी त्या ठिकाणी माहिती घेतली. आणि त्या माहितीच्या आधारावर पुढं हे शपथविधी झाल्यानंतर पुढे लवकरच त्याचा निधी आणून काम प्रत्यक्ष सुरू करू. एकीकडे बोललं जात आहे की महाविकास आघाडीमध्ये असलेले शरद पवार गटाचे आपण आमदार आहात, मात्र महायुतीचं सरकार आले, आता निधीचं गणित कसं जुळवणार? आपण बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री असतात, ते महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री नसतात. त्यामुळं राज्यात सगळ्यालाच त्या ठिकाणी एकसारखं त्यांना हे करावं लागतं. तसं मी देखील एक चांगल्या पद्धतीने सगळ्याशी रिलेशन मेंटेन करून आहे. मी देखील त्यांच्याशी विनंती करेल, वेळ पडली तर पवारसाहेबांना त्यांच्या बाजूने वजन वापरायला हवेल. निधी आणून दिलेले जे आश्वासन आहेत, दिलेलं विजन आहे, हे विजन काम करण्यासाठी नक्की मी वर शर्तीनं प्रयत्न करून निधी आणेल. फडणवीस साहेबांशी देखील आपले तेवढेच संबंध होते लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या पाहायला मिळालं. निधींचा आपल्याला भरघोस निधी दिला, तेच माप जे आहे ते आपल्याला या निमित्तानं दिसेल. निश्चित देवेंद्र फडणवीस साहेब नाही, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आणि मंत्रिमंडळातले जेवढे मंत्री आहेत त्या सगळ्यांशी वैयक्तिक माझी सगळ्याशी रिलेशन चांगले आहेत, आणि त्याचा नक्की पुढच्या काळात मला फायदा होईल
आणि त्यामुळं या मतदारसंघात निधी आणताना देखील मला त्याचा नक्की मदत होईल. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी नुकतंच जे आहे ते दावा सोडल्याची माहिती समोर येते, कुठंतर फडणवीस, मुरलीधर मोहोळ अनेक चर्चा समोर येतात. एक पॉलिटिक्समधले तुम्हाला नाही जरी म्हटलं पहिली निवडणूक जरी असली तर काय वाटते कोण व्हावा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या हिताचा व्हावा. मग काय फडणवीस का शिंदे साहेब? ते सगळे जे होईल तो हितच करेल. पण त्यातली त्यात कोण व्हावं असं वाटतंय? नाही, हा विषय महायुतीचा आहे. महाविकास आघाडीचा असता तर मी मत मांडलं असतं. महायुतीमध्ये ते वरिष्ठ नेते आहेत खूप मोठे, ते ठरवतील. सर्वाधिक फायदा हा आपल्याला निवडणुकीमध्ये ऊस दराचा झालाय. मात्र 3500 रुपये भाव आता पाटील देणार नाहीत, धपका मागं सरलाय, अनेक चर्चांना ऊत आलाय. काय नेमकं काय स्पष्टीकरण असेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस मी कारखाने निवडणूक लढलो त्यावेळेस सांगितलं होतं 2500 देतो, दिले. यावेळेस 2825 ते 3000 दिले. आता तर 3500 डोळे झाकून देणार आहे. त्यामुळं कुठलीही त्यात शंका बाळगायची कारण नाही. सभासदाला, शेतकऱ्याला तुम्ही कारखान्यावर जाऊन बघा, वाहनं लावायला जागा नाही, इतकी वाहनं आली. ती लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी दिलेला शब्द पाळतो. 3500 रुपये देणं अवघड नाही. फक्त काही चुकीच्या बातम्या, फक्त आता सरकार आहे त्यांच्याकडनं मला तरतुदी, आणि आता ह्यांचं सगळ्याच बघू दे की ह्यांचं काय काय करते ती. मग आज तर ओपन फोरम आहे. त्यामुळं ह्यांना आज वल्गना करणे, अफवा सोडणे, अफवेचा कुठेही फायदा त्यांना झालेला नाही. विठ्ठल कारखाना मजबूत रीतीने चालू आहे. पुढच्या काळात देखील मजबूत चालेल. आपण जर पाहिलं असेल तर 3500 रुपये दर देण्याचा जो माझा निर्धार होता तो मी यापुढे देखील ठाम राहणार आहे. आणि येत्या पुढच्या काळामध्ये हिताचं राजकारण माड्याच्या विकास कामाच्या संदर्भात आपल्याला दिसेल आणि हिताचं आणि महाराष्ट्राचं हित साधणाराच मुख्यमंत्री होणार असल्याची भूमिका जी आहे, फडणवीस का शिंदे हे होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.